पुनरपि जन्म पुनरपि मरण आपल्या नजरेला जे काही दिसते ते नाशिवंत आता हे जसं घटका यंत्र चालत आहे तसं हस्तप्रारामध्ये घटका यंत्र चालत आहे खरोखर आपल्या दृष्टीला जे दिसते ते नाशिवंत आहे म्हणून खरोखर आयुष्य बिलाच्या नोटा झाल्या शंभर बघून शंभर नजर लागल वैराची नजर लागल वैराची वैरी म्हणजे काळ टपून बसलेला आहे आणि या काळाची मात करण्यासाठी कलियुगामध्ये 14 दान आहेत त्याच्यापैकी नामदान आणि अन्नदान नाव बरंच काही नको आहे या काळाला काळाची झोप काळाला लाटाळून काढण्यासाठी आपल्याजवळ फक्त नामाची गरज आहे आणि या नावाला या भावनेतून धरून गेलेच आहे धरून गेलाय अहो नाव जपलंय त्या वाड्या कोहळ्या अहो नाव जपलं बघा वाड्या कोहळी खाली पापाची जळून होली जळून मोठ्या बघून नजर लागल वैराची झाली भोधानी जीवा झाली दिवशी काळ दंडाचा पडल फासा जसे काय हरणे चुकले पाणसा हो एके दिवशी काळ दंडाचा पडेल फासा जसे काय हरणे चुकले पाणसा जसं की आमची माता हरणी पावसाची फुटामुख झालेली आहे आणि त्यांचा इहलोकीचा प्रवास संपलेला आहे परलोकामध्ये त्यांचा गमन झालेला आहे आणि त्याच आपल्याला शांती लाभावा म्हणून हा भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मागील जन्माची वासना जे जे काय आपल्या मनामध्ये आहे ते पुढे खरोखरच या सत्तेवर अनेक राजे होऊन गेलेले आहेत भरत राजा हरणी गरबा गेला भरत राजा हरणी गरबा गेला हाला तो घातना वासनेने हाला तो घातना वासनेने भरत राजा जंगलामध्ये शिकारीला गेला असताना अचानक हरणाचं गर्भवती हरिण त्यांच्या नजरेला पडली हरणीला वाटलं की बाबा हा राजा आपली शिकार करण्यासाठी आलेला आहे पण काय झालं परिणामाचा त्या हरणीने 5 दिशा उडी मारली उडी मारल्याबरोबर तिचा गर्भ त्या ठिकाणी कोसळला गर्भ कोसळल्यावर 14 चौकड्यानं राजा भरलेला
भरत राजा त्याला वाटलं की बाबा हरणीचा गरबा या ठिकाणी कोसळलेला आहे. हरणीचा पिल्लू छोटस गोंडस बाळ घेऊन तो आपल्या घरी परतला आणि घरी परतल्यावर कडेखांद्यावर त्या हरणाच्या पिल्ल्याला फारसाला बाळगू लागला. त्याला वाटलं की बाबा आपल्या हातातून चूक झालेली आहे. मनुष्य ते फटक्याची नजर आहे. आपल्या हातून चूक झालेली आहे म्हणून त्या हरणीने टाकून दिलेलं बाळ राजानं आपल्या घरी आणलं आणि त्याला आपल्या मांडीवर खेळू लागलं. 14 चौकाला भरलेल्या राजाला 14 आश्रम लागला होता आणि पोरं म्हणतात बाबा आता तुम्हाला 14 आश्रम लागलेला आहे. तुम्हाला एके दिवशी जाणं भागत आहे. तुमची शेवटची इच्छा काय? त्यानं म्हणलं बाबा मी आता हरणीच्या गर्भातून पडलेलं बाळ मी या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्या हरणाचं पालन पोषण चांगलं करा. पोरं म्हणले बाबा तुम्ही हरणाचं म्हणाले नाही तुमच्या शरणाचं म्हणाले नाही. दरबार राजा म्हणला बाबा मी खुशाल जातो मात्र हरणाच्या किल्ल्याचा गोंडस बाळाचा सुखरूप सांभाळ करा. माझी जाण्याची आता तयारी सुरू झालेली आहे. म्हणून भरत राजा हरणी गरबा गेला हातातून हात लावा. या ठिकाणी तुकाराम महाराज निर्मळ अक्षरासाठी अहो राजा हंस निवडे क्षरानी क्षीर शरीर म्हणजे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी म्हणून मोठं बघून शब्द नजर लागल वैऱ्याची नजर लागल वैऱ्याची झाली धुळधानी झाली धुळधानी